अध्यात्मप्रेमी, भगवत भक्तिप्रेमी सुहृदजन, गेल्या शनिवारी आपण एक अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयाला सुरुवात केली. तो विषय आपल्या हिंदू माणसाच्या दृष्टिकोनातून अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. कारण त्या विषयाचा संबंध आपले जे आराध्य दैवत आहे भगवान श्रीकृष्ण त्याच्या संबंधी काही आक्षेप निर्माण झाले तर त्याला काय उत्तर द्यायचं, आक्षेपाचं खंडन कसं करायचं आणि ते साधार करायचं. या आधारासह पुराव्यासह नुसतं बोलणं नव्हे, नुसतं रागावणं नव्हे, नुसतं विरोध करणं नव्हे, नुसता असहकार नव्हे, तर आपलं बोलणं हे पुराव्यानं मंडित असलं पाहिजे. आपण काय म्हणतो त्याला आधार असला पाहिजे, ही आपली भूमिका आहे. आणि जेव्हा गीताधर्म मंडळामध्ये जवळजवळ आता वर्ष दीड वर्ष होत आलं, आपण भागवत निरूपण जेव्हा करतो आहोत, दशमस्कंधापर्यंत आपण आलो, तेव्हा आपण मंडळाच्या वतीने भूमिका घेतलेली आहे, जी तुम्हा सगळ्यांच्या लक्षात आहे. ती म्हणजे जर या दोन्ही व्यासांच्याच कृती असतील, भगवान व्यासांच्याच, कारण महाभारतात गीता आहे आणि महाभारत भगवान व्यासांनी लिहिलेलं आहे आणि भागवतही व्यासांनीच लिहिले. त्यांच्या पुत्रांना शुकाचार्यानं ते परीक्षितीला सांगितले. मग एक कर्ता असेल आणि त्याचे दोन ग्रंथ असतील तर त्याच्यामध्ये तत्वज्ञानाचं साम्य असणार. त्या भूमिकेतून गीताधर्म मंडळाचा एक प्रकल्प म्हणून आपण गेल्या चातुर्मासात सुरुवात केली होती. आठवत असेल तुम्हाला, हा चातुर्मास होऊन गेला, जे वर्ष होऊन गेलं, तुम्ही मी एक विचार यात्रा संपन्न करतोय. आणि आता महत्वाच्या ठिकाणी आपण आलोय, ते म्हणजे राधा कृष्णाचं कोड. दोन शब्दात बोलायचं तर राधा कृष्णाचं कोड. आता हे कोड कसं सोडवायचं त्याच्याबद्दल आपल्या हिंदू धर्मावर आणि आपल्या महापुरुषावर कशा प्रकारचे आक्षेप घेतले गेले या सगळ्याचा सविस्तर आढावा गेल्या शनिवारी इथं नसून आपण माडीवर होतो त्या ठिकाणी घेतला होता. आणि त्याचं ऑडिओ हा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि तो गीताधर्म मंडळाच्या यूट्यूबवर आहे. मी स्वतः तो ऐकलाय आणि मी तुम्हाला अहंकार नाही पण मुद्दाम सांगेन की तो आणि याच्यापुढे एक 2-3 व्हिडिओ जे येतील ते तुम्ही स्वतः पुन्हा पुन्हा ऐका आणि जे तुम्हाला त्यातलं जाणवेल ते कुणालाही न घाबरता इतरांना सांगायला सुरुवात करा. 4 माणसं जरी भेटली समोर आपल्याला तरी त्यांना सांगायचं, कुठल्याही वयोगटातले असो. आपल्याला हे एक उपक्रम म्हणून, मोठा शब्द वापरायचा तर जीवन ध्येय म्हणून, जीवननिष्ठा म्हणून करायलाच पाहिजे. आणि आत्ताचा काळ अनुकूल पण आहे आणि अत्यावश्यक पण आहे. या काळात जर आपण जागे झालो नाही या 10-15 वर्षामध्ये, आपल्याला फार मोठी अडचण आहे. हे तुम्हाला मी सविस्तर पूर्वी बोललेलं आहे. आता वर तुम्हाला राधाकृष्णाचं कोड जे मी सांगितलं त्यातला शेवटचा विभाग आता आपण बघूया. आणि तो बघितल्यानंतर रासपंचक म्हणजे 5 अध्याय आहेत त्यांच्या प्रत्यक्ष वाचनाला सुरुवात करूया. हे रासपंचक काव्यदृष्ट्या किती महत्वाचे आहे हे सगळं आपण सविस्तरवर बोललो. काव्याबद्दल वादच नाही, पण तिथं शृंगारानं आमच्या भक्तीला गिळंकृत केलंय की काय असं चित्र निर्माण झालं, जे आपण सविस्तर बघितलं. आता ते सगळं मनामध्ये जागं करा. आणि आता जे मी 3-4 मुद्दे सांगणार आहे ते राधाकृष्णाच्या कोड्याच्या अखेरच्या भागाचे. मग आपण अध्यायाकडे वळणार, तिथं बोलायचं ते बोलतो, पण अध्यायाच्या आधी मी आता काय बोलतोय हे नीट ऐका, मनात ठसवा. ह्याचा जेव्हा ऑडिओ येईल तोही पुन्हा ऐका. आपल्याला एक मोहीम चालवायची आहे असं लक्षामध्ये घ्या. आता गेल्या वेळेला आपण जे सगळं सविस्तर बोललो
त्यातल्या जरा खुणा आठवा बघू. जयदेव, या जयदेवानं इसवी सनाच्या 12व्या शतकात, त्याचा काळ किती आहे, इसवी सन 1190. त्यानं काय केलं तर त्याच कालखंडामधले 5 आचार्यांपैकी एक आचार्य जे निंबार्कचार्य, निंबार्क आचार्य 5पैकी एक, त्यांनी गोकुळातला बालकृष्ण हाच परमात्मा मानला. खरं परमात्मा निर्गुण असतो, पण त्याने गोकुळातला बालकृष्ण हाच परमात्मा मानला, या आचार्यांनी मानला. आणि त्यांनी म्हटलं त्या बालकृष्णाने केलेल्या बाळ लीला हेच आमची भक्ती. यासाठी त्यांनी शब्द वापरला मधुरा भक्ती. त्याचे 2 अर्थ आपण बघितले. मधुरा म्हणजे वात्सल्य भक्ती आणि मधुरा म्हणजे शृंगार भक्ती. जयदेवानं काय केलं, जयदेवानं मुळात जी वात्सल्य भक्ती होती तिला शृंगार भक्तीमध्ये रूपांतरित केलं. अशारीर प्रेरणा असताना त्याला शारीर प्रेरणा बनवल्या. आणि बाकी जे तिखट बोलायला पाहिजे ते मी बोललोय, आता पुन्हा पुनरुक्ती नको. आता नीट ऐका. आपण पुस्तकांच्या आधारे बोलायला लागलो की भागवतामध्ये राधा नाही, माहिती आपल्याला भागवतात राधा हे नावच नाही, आराधना धारा सगळं आपण बोललोय. पण अनेक जण आपला प्रश्न असं विचारतील की तुम्ही जे ग्रंथ सांगता ते कुठल्या काळातले आहे, त्याचं संस्करण म्हणजे आवृत्ती कुठल्या काळातली आहे, त्याच सांगताना विश्वास कसा ठेवायचा. अशा वेळेला ग्रंथापेक्षा आणखीन पुरावा महत्वाचा असतो आणि तो म्हणजे मूर्तिशास्त्र. मूर्तिशास्त्र हे मूर्तिशास्त्र आपल्या मदतीला येतं. आणि ह्या मूर्तिशास्त्रांना अनेक गोष्टींचा उलगडा होतो. उदाहरणार्थ आपल्याला जी सिंधू संस्कृती शिकवली गेली शालेय वयामध्ये ती सिंधू सरस्वती संस्कृती. त्या सिंधू संस्कृती म्हणजे शिकवली गेली त्याच्यामध्ये यज्ञकुंड सापडलं सांगितलं गेलं. पशुपतीनाथ म्हणून शंकराची मूर्ती सापडली असं सांगितलं गेलं. वृषभ, अश्व म्हणजे घोड्यापेक्षा वृषभ त्या मूर्ती सापडल्या सांगितलं गेलं. या मूर्तीवरून संस्कृतीची कल्पना आपल्या ठरवता आली. मूर्तिशास्त्र अगोदर उत्खनन वगैरे, पण मूर्तिशास्त्र हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि अशा मूर्तिशास्त्रामध्ये संबंध भारतामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे त्यांचं नाव डॉक्टर गोवन देगलूरकर. त्यांचं नाव घेऊन मी बोलणार आहे म्हणजे आधार तुम्हाला लक्षात येईल. गोवन देगलूरकरांचं सामर्थ्य काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण पुन्हा एकदा आठवण करा. अयोध्येला रामलल्लाची जी मूर्ती बसवलेली आहे, प्राणप्रतिष्ठा केलेली आहे, ती मूर्ती कशी असावी याबद्दल प्राणप्रतिष्ठेच्या आधी 2 वर्ष जी समिती नेमली गेली होती त्या समितीमध्ये डॉक्टर गोवन देगलूरकर होते. म्हणजे या व्यक्तीचं सामर्थ्य काय तुमच्या लक्षात येईल. त्यांच्याकडे माझं जाणं येणं आहे, एका अर्थाने ते माझे गुरु आहे. त्यांच्याशी बोलताना मी अनेकदा विचारले आणि पक्क त्यांच्याकडनं घेतलंय, त्यांनी पूर्णपणे पाठिंबा दिलाय. तो असा, नीट ऐका. इसवी सन 1100 पूर्वी संबंध भारतात आणि बृहन भारतात राधा कृष्णाची मूर्ती नाही. काय पुरावा पाहिजे का सांगा मला. मूर्तिशास्त्रज्ञ सांगतायत संबंध भारतात आणि भारताबाहेर सुद्धा इसवी सन 1100 पूर्वी. खरं तर भागवत किती पूर्व आहे, गोपींची भक्ती किती पूर्वीची आहे. नारदमुनी काय म्हणाले, यथा ब्रज गोपी काना, त्या भक्तीला तोड नाही, पण गोपी आहे. राधा कुठून आली, ती राधा भागवतात नाही आहे. आणि त्या राधेला मूर्तिरूप मिळालेलं काम 12व्या शतकानंतर झालंय. एकही मूर्ती, तर मूर्तीचं महत्व काय असतं, श्री गणेश, त्या गणेशाच्या मूर्ती आपल्याला भारतभर मिळतात. लक्षात घ्या, बृहन भारतामध्ये मिळतात. म्हणजे गणेशोपासना आणि त्याचा काळ असतो, किती प्राचीन ठरवता येतं. पण मूर्तिशास्त्रज्ञ त्यांच्या अभ्यासातून सांगतात
1200च्या पूर्वी इसवी सन राधाकृष्णाची मूर्ती नाही. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ झाला राधाकृष्ण हे दैवत 12व्या शतकानंतर जन्मास आलाय. सहज जाता जाता तुम्हाला उत्सुकता वाटेल म्हणून सांगतो. जाता जाता विषयांतर आहे थोडस. आपण सत्यनारायणाची पूजा करतो, श्रद्धेने करतो, करायला काही हरकत नाही. पण ऐकून ठेवा, सत्यनारायणाची पूजा आपल्याकडे बंगाल मार्गे आलेली आहे आणि सबंध पेशवाईमध्ये सत्यनारायणाची पूजा केल्याचं, त्यासाठी खर्च केल्याचं एकही पत्र भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये नाही. याचा अर्थ काय आहे? जे पेशवे अत्यंत धर्मपरायण होते, गणेशोत्सवासाठी भरपूर खर्च करत होते आणि पेशव्यांची पद्धत होती 1 रुपया खर्च केला तर लिहून ठेवायचा. ते दप्तर शिल्लक आहे आपल्यापाशी, त्यात कुठेही सत्यनारायणाचा उल्लेख का नाही बरं? ह्याचा अर्थ 1818 त्याच्या पूर्वी महाराष्ट्रात सत्यनारायणाची पूजा होत नव्हती. असती तर पेशव्यांनी नक्की केली असती. पटते का बघा? नक्की केली असती. का नाही मग? याचा अर्थ ती नंतर आली. हे झालं सत्यनारायणाच्या पूजेबद्दल. मला अनादर काही करायचं नाही. सत्यनारायणाची पूजा आजही तुम्ही करा, सत्यनारायण करा, सत्यविनायक करा, माझा पूर्ण पाठिंबा त्याला. मुद्दा इतकाच आहे की इतिहास काय आहे आणि इतिहासाचा विचार केला तर सत्यनारायण ज्याप्रमाणे पेशवाई झाला नाही, नंतर झालाय, तसं राधाकृष्ण दैवत इसवी सनाच्या 12व्या शतकानंतर आहे, कारण त्याच्या पूर्वीची एकही मूर्ती नाही. आता 12व्या शतकात कसं कुणाचं? जयदेवाचं. 12व्या शतकात कुणाचं? निंबार्क आचार्यांचं. म्हणजे मोठा आचार्य, तत्वज्ञान सांगणारा माणूस, कारण त्याला मोठं महत्व आहे. कारण हा जयदेव कवी आहे, कवीची योग्यता मोठी आहे, पण आचार्य इतकी नव्हे. तर आचार्य आणि कवी हे 12व्या शतकात, इसवी सन 1200, त्याच्यापूर्वी राधाकृष्ण नाही. मग राधाकृष्णाची मूर्ती जी आज आमची निर्माण झालेली दिसते 12व्या शतकानंतर, आपल्या पुण्यातही आहे. अलीकडेच महाराजांचं बघितलं, भाऊ महाराज गोळामध्ये ते अन्य ठिकाणी उल्लेख आहे, मी अजून पाहिजे नाहीये, पण तुम्हाला माहिती असेल. आता मी खूप गंभीर बोलणार आहे, खूप गंभीर बोलणार आहे, अभ्यासातून बोलणार आहे, कुणाची भावना दुखावण्यासाठी बोलणार नाहीये. दुखावणार असेल आधीच माफी मागून ठेवतो, पण मला अभ्यासातून बोलायचंय. राधाकृष्णाची मूर्ती जिथं आम्ही वंदन करायला जातो, त्या ठिकाणी राधा हे कृष्णाच्या वामांगी असते. कुठलंही राधाकृष्णाचं मंदिर भारतातलं बघा, कृष्णाच्या वामांगी, आपल्या नव्हे, कृष्णाच्या वामांगी. आणि वामांगी कोण असतं? वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा. राही रखुमाबाई. आता राहीच आहे, तर काही वेळी माणसं राधा करतात. मी अभ्यासातून तुम्हाला सांगतो, राही म्हणजे सत्यभामा. राधा नाही, चुकून सुद्धा नाही. नामदेवांनी सत्यभामा आणि रुक्मिणीचा उल्लेख केला. राही रखुमाबाई राणी या सगळ्या ओवाळी राजा विठोबा सावळा. मग प्रश्न असा की राधाकृष्णाची मूर्ती जेव्हा केव्हा या जयदेवानंतर घडवली गेली, तेव्हा ती राधा वयानेही मोठी दाखवली गेली. कृष्ण 9 वर्षाचा फक्त गोकुळातला असताना त्याला 19 वर्षाचा करायचं अपराध आपण केला. राधेला वामांगी आपण ठेवलं आणि राधाकृष्णाची भक्ती आपल्याकडे आली. आता ज्यांना पुन्हा राधाकृष्णाची भक्ती करायची असताना माझा विरोध नाही, पण मी एका मोठ्या व्यक्तीच्या आधारे काही बदल सुचवणार आहे. ती मोठी व्यक्ती म्हणजे मराठीतले फार मोठे साहित्यिक आणि संस्कृतीचे पण पुजारी गो. नि. दांडेकर. या गो. नि. दांडेकरांनी 25-30 वर्षापूर्वी एक नाटक लिहिलं होतं, त्याचं नाव राधा माई असं आहे. गो. नि. दांडेकरांनी लिहिलं नाटक आहे. हे नाटक प्रथम सादर करायचं काम पुणे आकाशवाणी केंद्राने केलं. त्याचे सगळे इंग्लिश शब्द डिटेल्स, जे पहिल्या प्रयोगात कोणी कोणी कामं केली, ते संगीत नाटक होतं. त्यातली गाणी कोणती होती, गाजली होती कोणती,
हे सगळं माझ्या अभ्यासाच्या साधनामध्ये आहे, त्याच्या आधारे मी बोलतोय. आणि मला दोन्ही दांडेकरांचं अनुकरण करायचं. त्यांनी काय शब्द वापरलाय? राधा माई. आणि खरंच आहे, गोकुळामध्ये जी कोणी राधा होती, तुमच्या दृष्टीने जयदेवाच्या दृष्टीने आमचा विरोधाने असेल, एका गोपीचं नाव राधा असेल, भागवतात नाही, महाभारतात नाही, गीतेत नाही, एका मोठ्या पुराणात ब्रह्मपुराणात नाही, पण असू दे, ती राधा अनयाची पत्नी, वयानं मोठी असणारी, 19 असेल 29 असेल काय माहिती नाही, पण कृष्ण मात्र नक्की 9 वर्षाचा, 9 ते 11 ओलांडताच येत नाही. किती पुरावे घ्या, कुठल्याही ग्रंथातले घ्या. मग त्या राधेचं कृष्णावर जे प्रेम होतं, आता काय होतं, कृष्णा भगवान आहे ना, तर ते प्रेम भक्तीत रूपांतर होतं, त्याला काही इलाज नाही. ते भक्तीत रूपांतर जेव्हा झालं, तेव्हा ती भक्ती कोणती असू शकेल? 9 वर्षाचा मुलगा आणि 29 वर्षाची स्त्री यांच्यातली भक्ती चुकून सुद्धा शृंगार भक्ती असू शकत नाही. जयदेवाला म्हणून आमचा विरोध आहे. तू राधाकृष्ण नावाचे 2 मानवी पात्रे निर्माण केलीस, हरकत नाही, तुला परवानगी आहे, पण त्या मानवी पात्रांना दैवी बनवलंस, हा तुझा अपराध आहे. त्यांचं अशारीरिक प्रेम असताना, मीराबाई गेल्या का लावून बोलले सविस्तर, मीराबाई सारखं असताना त्याला शारीर बनवण्याचं काम हे तू केलंस. जयदेव या अर्थाने अपराधी आहे, असं आपल्या स्पष्टपणे लक्षात येतं. आता हे आपल्याला बदलायचंय. मोठं कठीण आहे. तर राधाकृष्णाची भक्ती करणारी माणसं कितीतरी आहेत, त्यांना तुम्ही कसा विरोध करणार, हा प्रश्न मलाही पडला. आणि गीताचा मुलाचा पाईक म्हणून पडला, तेव्हा मी त्याला एक उपाय काढला, तो तुम्हाला सांगतो. आज जे राधाकृष्णाचं मंदिर असेल, तिथं आपण गेलो तर त्या राधाकृष्णाच्या मंदिरात राधाकृष्णाला नमस्कार करायला हरकत नाही. फक्त नमस्कार करताना ही मूर्ती आपल्या डोळ्याने न बघता रामदासांच्या डोळ्याने बघायची. काय उपाय आहे बघा. रामदासांच्या डोळ्याने कशी बघायची? तर रामदास सुद्धा आषाढी किंवा कार्तिकी एकादशीच्या वेळेला, तेव्हाच त्याला तुकाराम तिथे भेटलेली आहे. ऐतिहासिक भेट आहे दोघांची पंढरपुरामध्ये, आणि ती 1650च्या पूर्वीची आहे. कारण तुकाराम 1650 मध्ये सदैव वैकुंठाला गेले. त्या कालखंडातल्या भेटीमध्ये दोघांनी एकमेकांबद्दल अभंग पण लिहिलेले आहे. त्या रामदासांनी 1650 पूर्वी गेले असते तर तुकारामांची भेट, नंतर गेले असतील तरी हरकत नाही. पण प्रसिद्ध अभंग आहे, आठवा जरा, सगळ्यांना माहिती आहे तो. देखेचा उभा श्रीरामा, मनमोहना मेघश्यामा, हात कटीवरी ठेविले, धनुष्यबाण का संडिले, कोठे गेली वानर सेना, इथे जमवला गोपाळ मेळा, वगैरे वगैरे. कुठे गेली शरयू, इथाली चंद्रभागा. हे सगळं रामदासांनी लिहिलं आणि शेवट केलाय, जसे आपला भाव असेल तसा देव आपल्याला पावतो. म्हणजे विठ्ठल मूर्ती सुद्धा रामदासांना श्री राम वाटली. आपण सुद्धा राधा कृष्णाला नमस्कार करताना शृंगार भक्ती म्हणून करायचा नाही, वात्सल्य भक्ती म्हणून करायचा. आपण आपल्या पुरतं राधेचं स्थान बदलायचं, तिथं बदलायला जायचं नाही, उगीच भांडणं होतील. काही करायचं नाही आपल्याला. हिंदूमध्ये आपल्याला धुई करायची नाहीये, भांडणं लावायची नाहीये, अवघड भरपूर आहेत. आपल्याला एकत्र यायचंय, कुणाशी भांडण न करता एवढंच म्हणायचं, आम्ही राधेची जाता आमच्या डोळ्यांनी बदलतो. आणि ती राधा वामांगी उचलायची आणि दक्षिणांगी करायची. समजा ती दक्षिणांगी झाली, दक्षिणांगी झाली की ती माता झाली, ती राधा माई झाली. आणि हे दोन्ही दांडेकरांनी अभ्यासपूर्वक आपल्याला सांगितलं असेल तर माझ्यासारखा एक साधा माणूस दोन्ही दांडेकरांच्या पावलावर पाऊल टाकून निश्चितपणे तुम्हाला सांगू शकतो की राधा कृष्णाचं कोडं राधा माई म्हटल्यानंतर उलगडतं. सगळे, आता पुढे अभ्यासात दाखवणे तुम्हाला, पण सगळे प्रश्न बाजूला होता. मग आमच्या तोंडात कोणता शब्द पाहिजे यापुढे प्रयत्न करूया. पुढची 25 वर्ष 50 वर्ष आहे ते न बदलता कुठं गेला होतास,
राधाकृष्णाच्या मंदिरात नाही, राधा माई कृष्णाच्या मंदिरात. तर जास्त लोकांना सांगून चालत नाही, मोठं नाव सांगितलं तर कोण येणार नाही. राधाकृष्ण मध्ये मध्येच माई असेल काय फार बिघडत नाही. लहान मुलांच्या पण सुरुवात करूया. कुठे गेला होतास? राधामाई कृष्णाच्या मंदिरात गेलो. तोंडात रुळेल आणि एक जर रुळलं तर राधा कृष्णाचं कोडं आणि कृष्णावरचा एक मोठा आक्षेप हा दूर होईल असं आपल्या लक्षामध्ये येईल. आता जे संपवायचंय त्याच्यात शेवट सांगतो तुम्हाला. मग ती जर राधा माई असेल तर तिचा श्रीकृष्णाच्या जडणघडणीमध्ये इंग्लिश शब्द रोल, भूमिका कोणती? आई आहे ना, आणि आईच मुलाला घडवते. आपल्या सगळ्यांना माहिती शिवछत्रपती जे झाले, आधी शहाजी राजांचा मोठा काय म्हणून अपयश पचवलेलं होतं जिजाईनं, आणि सगळे दोष दूर करून तिने आपल्या नवऱ्याचा तर पराक्रम सगळ्या गोष्टी बघितल्या, आपल्या मुलावर तिने संस्कार केले. शहाजी राजांचे सगळे त्या कालखंडातलं अपयश पचवून, तुम्हाला सहज सांगू, गनिमी कावा हा शहाजी राजांनी प्रथम अंमलात आणला. इतिहासात नोंद आहे, गनिमी कावा शहाजी राजाने आणलाय, शिवाजी महाराजांनी कळसाला पोहोचवलं. कोणी म्हणतात ना वाघ नख हे शहाजी राजाने भेट दिली होती. स्वराज्य संकल्पक आहेत ते, स्वराज्य संस्थापक आणि स्वराज्य संरक्षक. शहाजी राजे स्वराज्य संकल्पक, शिवाजी महाराज स्वराज्य संस्थापक आणि संभाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज स्वराज्य संरक्षक, असे तीन आहेत. हे जर आपण लक्षामध्ये घेतलं, आता अध्यायाकडे वळायच्या आधी तीन शब्द सांगतो, त्याच्यावर तुम्ही विचार करा आणि ते रूढ करा. ती जर राधा माई असेल तर ती आई झाली ना. मग कृष्णाला अगोदर तो अवतार असा की त्याला दोन आई आहेत. रामाला आहेत पण त्या अन्य आहेत, ते सावत्र आहेत. इथं मात्र तो हा प्रश्नच नाहीये, सख्या. आता दोन आई आहेत, तिथं तीन आई दिल्या कृष्णाला. काय तो रागवत नाही आपल्यावर, कसलाय तिथं. पण त्या आईची भूमिका काय, मी तीन शब्द तुम्हाला सांगतो. देवकी कोण आहे तर कृष्णाची जननी आहे, जन्म दिलाय, 9 महिने वाढवले त्याला पोटात, जननी देवकी आहे. यशोदा कोण आहे बरं, तर यशोदा शब्द वापरूया, संस्कारिणी आहे. जननी आई, पण सगळे संस्कार ही तुरुंगात होती ना, सगळे संस्कार यशोदेने केलेले आहेत. यशोदा कोण आहे, संस्कारिणी आहे. आणि राधामाई कोण आहे तर राधामाई जननी संस्कारिणी, आता शब्द आहे आराधिनी. आराधिनी म्हणजे आराधना करणारी. आणि एक मोठं उदाहरण जे पूर्वी सांगितले ते तुम्हाला सांगतो. या राधामाई आराधिनी कशी तुमच्या लक्षात येईल. 6 जून 1674 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर मिरवणुकीने ते जगदीश्वराच्या दर्शनाला आले. रायगडावर जगदीश्वर आहे, आणि जगदीश्वराचं दर्शन घेतल्यानंतर जिजाऊच्या महालामध्ये गेले. आणि जिजाऊच्या महालामध्ये जाऊन आधी देव आणि मग आई त्यांनी वाकून नमस्कार केला. जिजाऊनं तो नमस्कार घेतला आणि शिवाजी महाराज सांगितलं 2 मिनिटं थांब, आणि जिजाईने शिवाजी महाराजांना नमस्कार केला. इतिहासातली घटना तुम्हाला मी सांगतो. शिवाजी महाराज थक्क झाले, आई कसा मला नमस्कार करते. ते भांबावले. ते जिजाई म्हणाली, भांबावू नकोस, आता तू राजा झालास, आता तू छत्रपती झालास, आणि मी तुझी प्रजा आहे. मी तुझी प्रजा आहे, आणि प्रजेनं राजा नमस्कार करणं. ना विष्णू पृथ्वीपती, ना म्हणजे आमचा विष्णू कोण, राजा. तो सुलतान असेल तर नाही बरं का, नाही काही लोकांनी त्यालाही परवानगी देऊन टाकली, आम्ही नाही देणार. ना विष्णू न पुरा विसर्ग आहे, ना विष्णू पृथ्वीपती, म्हणजे आमचा राजा कोण, विष्णू कोण, आमचा पृथ्वीपती. म्हणजे चंद्रगुप्त असेल, समुद्रगुप्त असेल, शिवछत्रपती असतील, आमचा राजा.
स्वराज्यातला. मग ही आराधिनी आहे. राधा शब्दात येतो की नाही? आराधिनी, संस्कारिणी आणि पहिला शब्द जननी. तुम्ही बाहेर बोलावं भूमिका म्हणून जे मला सांगायचं होतं ते वर आणि खाली आपण सांगितलं. आता 5 अध्यायाने सुरुवात करूया. हे रास पंचक अजिबात मी गाळणार नाहीये किंवा वेगळं काही सांगणार नाहीये, पण त्यातलं राजहंसाच्या पद्धतीने निवडून सांगणार. म्हणजे जे श्लोक आहेत जयदेव म्हणतात व्यासांचे, ते जसेच्या तसे मी तुम्हाला सांगणार, पण गाळून. याचं कारण जे मला प्रक्षिप्त वाटतं आणि माझा आधार कोणानंतर तुम्हाला एका संदर्भात सांगतो. परवा बोललो मी, सूचित केलंय, पण प्रकाशकासकट सांगतो. तर गाळून आता 5 अध्यायांच्याकडे आपण वळू. तुम्हाला कोणी विचारलं की भागवत उद्या ऐकलं, म्हटलं भागवतामध्ये रास लीलेचे 5 अध्याय घेतलेत का घेतले नाहीत? तुम्ही म्हटलं नाही घेतले तर चुकलं. त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो. भागवत जर ऐकायचं असेल तर समग्र ऐकलं पाहिजे. व्यासाने लिहिलेत की नाही? लिहिले. मग गाळणारे आपण कोण? आपण नाही गाळू शकत. पण गाळू शकत नाही त्याप्रमाणे तुम्हाला माहिती आहे, मूर्ती असते की नाही, ती मुळामधली मूर्ती कदाचित छोटी असते, तिच्यावर आपण शेंदूर माखत जातो आणि शेंदूर माखत गेलं की ती मूर्ती मोठी पण होते आणि वेगळी पण होते. आणि तुम्हाला कधी कधी माहिती आहे, पुण्यात ते घडलेलं आहे की एखाद वेळेला अचानक निसर्गाची पद्धत म्हणून मूर्तीवरचं कवच गळून पडतं. कोण काही करत नाही, आपोआप कवच म्हणजे ते शेंदूर जो माखलेला असतो ना, तो एकत्र येतो आणि चिलखाचा खाली पडतो आणि मग सुंदर मूर्ती समोर येते. मी कोल्हापूर भागात तर तुम्हाला माहिती आहे, कोल्हापूर भागामध्ये आज जी आपली महालक्ष्मी आहे, तिचा माझ्यापाशी 100-150 वर्षापूर्वीचा इंग्लिश शब्द फोटो छायाचित्र आहे. इतकी रेखीव आहे ती, म्हणजे अगदी नेमकं तुम्हाला सांगतो. देवी म्हटलं की असे डोळे लावतात की नाही, तसे डोळे न लावलेले आणि वेगळी वाटते. मग विचार मनात येतो, कोल्हापूरची अंबाबाई माझ्यासाठी अनेकांचा आराध्य दैवत आहे, असणारच ना त्या भागात असणं म्हणजे. पण आम्ही जी मूर्ती बघतो, शक्तिपीठ जी 3.5 त्यातली जी मूर्ती बघतो, जी आम्हाला आता दागिने आलेली, भक्तांनी सजवलेली श्रद्धा मूर्ती म्हणून बघतो, त्यापेक्षा शिल्पाकृतीतली मूर्ती वेगळी आहे. तसा अध्यायाचा अभ्यास करायचा. व्यासांना काय म्हणायचं असेल, व्यासांची शिल्पाकृती काय, आणि आपला भूमिका कोणती? वात्सल्य भक्ती. शृंगार भक्ती ही प्रक्षिप्त आहे, शृंगार भक्ती हा प्रक्षेप आहे. शृंगार भक्ती घातलेली वरून आम्हाला ते नको, तर घातली जाते की नाही? अहो, ज्ञानेश्वरीमध्ये फक्त 300 वर्षामध्ये इतकं घातलं गेलं की एकनाथांना ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध करावी लागली. जी आज वारकरी संप्रदायाची आपली आहे ना ज्ञानेश्वरी, त्या शेवटी एकनाथाच्या उभे आहे. 300 वर्षात जर एवढं होऊ शकतं, तर 3000 वर्षात काय काय झालं असेल सांगा. तर 3000 वर्ष आपण बघितले. आता भांडण कुणाशीच नको, आपण ते बाजूला ठेवूया आणि आम्हाला जेवढं पाहिजे तेवढं घेऊ. पण त्याच्यामध्ये मी तुम्हाला तिसरा जो अध्याय आहे त्याचं नाव आहे गोपी गीत. 5 अध्यायाची नावं सांगतो. या 5 अध्यायाने म्हणायचं रास पंचक. पंचक शब्द आपल्याला प्रिय, पंचायतन पूजा. पंचक रास, रासार्थही सांगितलाय ब्रह्मरस, रसो वै 6, भक्तिरस, रास पंचक. त्या 5 अध्यायामध्ये काय काय आहे बरं? तर प्रत्येक अध्यायाचं नाव आहे. पहिल्या अध्यायाचं नाव आहे, आता तो घेऊया आपण, वेणुवादन. फार महत्वाचं आहे कृष्ण, वेणुवादन. दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे श्रीकृष्ण शोध, लपंडाव. तिसऱ्या अध्यायाचं नाव आहे गोपी गीत, फार महत्वाचं आहे. गोपीने म्हटलंय गाणं, गोपी जसं अर्जुन गीता, उद्धव गीता, तशी गोपी गीता म्हणायला लागत नाही, एवढं महत्वाचं आहे. व्यासांचे मी शब्द तुम्हाला दाखवून देणार आहे. ते गोपी गीत. चौथ्याचं नाव काय? गोपी सांत्वन. कृष्ण आला
आणि त्याने गोपींचं सांत्वन केलं. आणि 5वा अध्याय समारोप, रासपंचकाचा समारोप. आता यातलं एक आपण बघत जायचंय आणि त्याच्यामध्ये गोपी गीत मी तुम्हाला 2 प्रकारे सादर करणार. एक, त्याचा जो गद्यात अर्थ आहे तो समोर ठेवणार आहे गद्यात. पण गद्यातला अर्थ सांगितला तर काय झालं, कोणीतरी भाषा अनुवाद केला तो मी तुम्हाला सांगितला. पण गोपी गीतातले श्लोक पण घेणार आहे. म्हणजे व्यासांची वाणी, आधी गद्य आणि मग पद्य, वेळ गेला तरी चालेल. आधी गद्य आणि नंतर पद्य, ते निवडक. गोपी गीतात जिथं शृंगार आहे तो नाही घेणार, जिथं वात्सल्य आहे ते घेणार. अशा प्रकारे आजचा शनिवार आणि पुढे आपल्याला करायचं. आता पहिला जो अध्याय आहे तो वेणू वादन. वरील सांगितलं तर आताही आपण लक्षामध्ये घेऊया की आपल्या भगवान श्रीकृष्णाचं सगळ्यात मोठं सामर्थ्य कुठलं असेल ना, तर त्याचं सुदर्शन चक्र सुद्धा नाही. ते आहे सुदर्शन चक्र, इथे आपण दाखवलंय. आणि शंख, आपला कृष्ण कसा आहे बघा, सुदर्शन चक्र आणि शंख द्विहस्त आहे, चतुर्हस्त नाही आहे गीता समुद्राचा कृष्ण. हे जर आपण लक्षामध्ये घेतलं तर चक्र, सुदर्शन चक्र आहेच. पण मी तुम्हाला सांगतो त्या चक्रापेक्षा प्रभावी काय असेल तर वेणुवादन. त्याला संमोहन म्हणतात. संमोहन एक शास्त्र आहे आणि त्या शास्त्रानं माणसाच्या व्यक्तिमत्वात बदल घडवता येतो. हे सायन्स आहे. तर संमोहन शास्त्र आपल्याला वाईट अडचण म्हणजे धोका म्हणून घ्यायचं नाही आहे. पण श्रीकृष्णाचं वेणुवादन अप्रतिम होतं. अप्रतिम म्हणजे अद्वितीय होतं. म्हणजे ज्याला आपण संगीताचा संगीत निधी म्हणून, कला निधी म्हणून, कलावंत म्हणून, तो श्रीकृष्ण आहे. काय त्या अवताराची जादू आहे बघा. एकीकडे यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, जरासंध असो नाही तर कौरव असो, नाश करतोय तो, विनाश. आणि दुसरीकडं वेणुवादन करतोय. कारण तो कृष्ण तसाच आहे, विलक्षण आहे, अवतारच विलक्षण आहे. तर त्या वेणुवादनानं काय झालं, आपण चित्र कधी कधी बघतो कृष्ण वेणू वाजवतोय आणि गायी सुद्धा स्तंभित किंवा अचंबित किंवा रोमहर्षितून बसले आहेत. पशु पक्षी पण बसले, चित्र बघतो ना आपण. आणि तसंच ते वेणू वादन होतं. जर गायी सुद्धा स्तंभित होतील, अचंबित होतील, तर गोपाळ का होणार नाहीत, गोपी का होणार नाहीत? त्या पशूंच्या पेक्षा अधिक ज्ञानेंद्रिय माणसाला मिळालेली आहे. आणि स्त्री हे नाही म्हटलं तरी हळुवार अंतःकरणाची असतेच. तेव्हा कृष्णावर जीव ओवाळून टाकायचं काम गोप बालकांनी केलं, गोपांनी केलं. आणि तितकं आणि तसंच किंवा त्याहून जास्त गोपिकांनी केलं. म्हणून नारद मुनी म्हणतायत यथा व्रज गोपिकाना. अहो सगळ्यात श्रेष्ठ भक्ती नारद मुनी सांगतायत गोपींची. मागे तुम्हाला सांगितले गोपी चंदन टिळा आपल्या विठ्ठलाला. हे जर ध्यानात घेतलं तर त्या गोपींची अवस्था अशारीरिक पातळीवर तेवढी विलक्षण झाली आहे बघा. पहिला अध्याय चाललाय. आता काही वेळा वातावरण निर्मिती सुद्धा महत्वाची असते. आपण एखाद्या देवळामध्ये गेलो आणि तिथं स्वच्छता नसली तर आपलं मन खट्टू होतं. पण त्या ठिकाणी स्वच्छता आहे, वातावरण प्रसन्न आहे, उदबत्ती का धूप आहे, देवासमोर निरंजन लावलंय, आपल्याला किती आनंद होतो. तसं वेणुवादन सुद्धा अशा एका वेळेला कृष्णाने केलंय की गोपिका तहान भूक हरवल्या. गोपिका शरीरात असून अशरीरी झाल्या, मीराबाई सारख्या. आता व्यासाने रंगवले किती छान बघा. ते म्हणतात लक्ष्मीच्या मुखाप्रमाणे कांतिमान, अगदी लक्ष्मी, लक्ष्मीच्या मुखाप्रमाणे कांतिमान असा पूर्ण मंडल चंद्र त्याचा उदय झाला. खरं तर आपण काव्यामध्ये उलटसोड उपमा देतच असतो. स्त्रीच्या मुखाला चंद्राची, चंद्राला स्त्री मुखाची. तसंच आहे. काय शब्द आहे, लक्ष्मीच्या मुखाप्रमाणे कांतिमान अशा पूर्ण मंडल चंद्राचा उदय होताच केशराप्रमाणे, व्यासांची शब्द काळ बघा, केशराप्रमाणे तांबूस रंगाचा प्रकाश वृंदावनात पसरला. म्हणजे चंद्रोदय झालाय, वेळ रात्रीची आहे, संध्याकाळची नाही आहे.
8 वाजायचे, 8:30, 9ची अशी काहीतरी वेळ आहे. आणि असं चांदणं पडलं असताना कृष्णानं स्वतःसाठी स्वांत सुखाय वेणू वादन सुरू केलं. आता ते वेणू वादनाचे सूर गोकुळात तर व्यापून होतेच, पण समोर गोकुळ वृंदावनाच्या समोर मानलं तर मथुरा आहे. मध्ये बरेच भौगोलिक अंतर आहे. पण एका मोठ्या कवयित्रीनं इतकी काही जादू केली आहे, त्या कवयित्रीचं नाव इंदिरा संत. आणि इंदिरा संतांची एक अत्यंत गाजलेली कविता आहे, तिचं नाव कुब्जा. कुब्जेचा संदर्भ येतो तुम्हाला माहिती आहे. आता इंदिरा संतांनी ते भौगोलिक अंतर मिटवून टाकलंय आणि गाजलेल्या कवितेमध्ये ती कुब्जा मथुरेत बसून बऱ्याच अंतरावरच्या गोकुळातले वेणुवादनाचे सूर ऐकतीये. आणि तुमचे शेवट इतका सुंदर आहे. कदाचित त्या कुब्जेच्या मनात विचार आला असेल, अहो त्या गोपी किती भाग्यवान आहेत, रोज कृष्णाला बघतायत. मी मात्र एकदाच बघितलं, आला होता तेव्हा, पुन्हा नाही बघितलं. पण हे वेणू वादनाचे सूर आहेत ना, ते गोपींच्यासाठी नाहीत. ते शेवट असा आहे, हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव. ती कुब्जा मनाशी म्हणते, हे जे सूर आहेत ना, ते कृष्ण माझ्यासाठी काढतोय, माझ्यासाठी. अशी एक सुंदर कविता इंदिरा संत बेळगावला होत्या, फार मोठ्या कवयित्री. खूप कविता सुंदर आहेत त्यांच्या. मेंढी कविता संग्रह तर अप्रतिम आहे, शेला नावाचा कविता संग्रह आहे. त्यात कुब्जा कविता मिळाली तर अशी वाचा, हे माझ्यास्तव, हे माझ्या. आणि फार महत्वाचं आहे, देव झाला की मायासाठी पाहिजे ना, जगासाठी असून काय करायचं, मायासाठी पाहिजे. हे फार महत्वाचं आहे, हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव. कशी कुब्जेची भक्ती होती? कुब्जा शब्दाचा अर्थ काय? अष्टवक्र असतो ना, तसं 8 ठिकाणी वाकडी असणार, तिला रमणी म्हणणं कठीण. अशी कुब्जा कृष्णाची भक्त असू शकते. मग गोपींची भक्ती मी अशारीरिणी म्हणतो किंवा चुकत नाहीये, हे तुमच्या लक्षात येईल. आता वेणू वादन, केशरी चांदणं, आता कल्पना आहे, केशरी चांदणं पडलं असताना काय घडलं बरं? तर मंजूळ स्वर काणी पडल्यावर गोकुळातल्या गोपींच्या चित्तवृत्तीत कृष्णमय होऊन गेल्या. त्यांच्या मनात विचार आला, हा सुस्वर कुठून येत असेल? म्हणजे तो कृष्णाचा नक्की, पण कृष्ण नंदाच्या गोठ्यामध्ये बसून गातोय, ते वाजवतोय का यमुना तीरी? मग त्यांच्या लक्षात आलं, नाही नाही, हा गोठ्यामध्ये नाही आहे, वाड्यामध्ये नाही आहे, हे यमुना तीरी आहे. आणि बरोबर आहे, इतक्या सुंदर चांदण्यामध्ये यमुना नदी वाहत असताना, आणि यमुना ही कृष्णाचीच नदी आहे, बालपणापासून विचारायला ती माहिती आहे यमुना. तर ती जी यमुना आहे ना, ती सावळीच आहे. तुम्हाला माहिती आहे ना बघा, गंगा यमुनाचा जेव्हा प्रवाह आपण प्रयागला बघतो ना, तसं वाटतं. तरी अनेक जण म्हणतात गंगेचं पाणी वेगळं आणि यमुनेचं पाणी वेगळं दिसतं. आता दिसतं कधी तुम्ही ठरवा. मी बघून आलोय पण माझा अनुभव नाही सांगत, पण तुम्ही बघा. तर ती सावळी आणि असणार, तो कृष्णाच्या भक्त सावळा झाला पाहिजे. विठ्ठल आमचा कसा आहे, कृष्ण सावळाच असणार ना. मग एका कवींद्र म्हटले ना, गोकुळामध्ये जी सांज येते ती सावळी सावळी. प्रसिद्ध कवी आहेत आपले. हे जर ध्यानामध्ये घेतलं तर सावळ्या कृष्णाची यमुनेच्या काठावर वेणुवादन सुरू आहे असं गोपींच्या लक्षात आलं. आणि बघा केवढी अशारीरिणी भक्ती आहे. तर गंमत म्हणून तुम्हाला सांगतो, नटसम्राट नाटकात तोच विषय आहे की नटसम्राट नाटकाचं नटसम्राट आपल्या बायकोला बोलावतो सांगतोय, अशी अशी इस्टेट माझ्या 2 मुलांना वाटून देतोय. तो बायकोला सरकार म्हणतो, तर काय सरकार, तुमची काय अडचण नाही ना, जो विषय काय चाललाय इस्टेटीच्या वाटणीचा. आणि सरकार काय म्हणते, काय करायचं ते करा, माझं दूध उतू चाललंय, मी सगळं लक्ष तिचं स्वयंपाकघरात, इस्टेट गेली. स्त्रीचं रंगरूप असंच आहे, ती गृहिणी असतेच. तसं इथं रंगवलंय, त्या अशारीरिणी झाल्या म्हणजे काय, तर स्वयंपाकघरातल्या सगळ्या गोष्टी विसरल्या. आता मी सांगितलं, ती सरकार स्वयंपाकघर विसरत नाहीये, रमणी गृहिणी असतेच भारतात तरी. आणि अशी गृहिणी असल्यानंतर काय काय वर्णन छान केले बघा, नुसतं ऐका. ह्या गोपी घरामध्ये स्वयंपाक करून आपल्या मुलांना वाढतात, वेळ तीच आहे ना, 8, 8:30ची. काय काय घडलं,
नुसतं ऐका. सुस्वर ज्या दिशेनं आले तिकडे लकबगीने निघाल्या. हे परीक्षिती शुकाचार्य बोलत आहे. आणि मला खरंच प्रश्न पडतो, अहो कितीदा सांगू तुम्हाला, शुकाचार्य हा वैराग्याची धगधगीत मूर्ती आहे. शुकाचार्यांचं कौतुक एकनाथाने केलंय. त्यांची जी प्रसिद्ध आहेत ना, एडका मदन का यासारखी भारुड, त्याच्यात नाथाने म्हटलंय तो मदन असतो ना त्याला एडका म्हटलंय. आणि त्याची शिंग पकडली आणि गुरुच्या पायावर घातली जनार्दन स्वामींच्या, म्हणजे एकनाथाने, ते शुकाचार्य. शुकाचार्याने सुद्धा मदन एडक्याची शिंग पकडली आणि गुरुच्या पायावर घातली. खरंच विचार करा, आद्य शंकराचार्य आता आपले ऐतिहासिक, आणि मागं मग शुकाचार्य. शुक्राचार्य नव्हे, शुकाचार्य. मग मला सांगा, एवढ्या धगधगीत वैराग्याची मूर्ती असणारे शुकाचार्य मरण सन्मुख झालेल्या परीक्षितेला भगवत भक्ती शिकवताना जयदेवाची शृंगाराची लीला कशी काय सांगतील? काही साधा तर्क तरी आपल्या मनामध्ये यायला पाहिजे की नको? प्रसंग काय? मरणोन्मुख राजा आहे, सांगणारा कोण? वैराग्याची धगधगीत मूर्ती भक्तीच्या पलीकडे संभवतच नाही ना. आता हे मी तुम्हाला सांगितलं, हे तुम्हाला लोकांना सांगा, पण पुन्हा लोक म्हणतात तुमचं असेल तसं मत, आमचं तसं मत नाही. कोण शुकाचार्य आम्हाला माहितीच नाही. म्हणून त्यांना एवढंच सांगायचं, 1100च्या पूर्वीची मूर्ती दाखवा. आपण म्हणतो ना, बाप दाखवण्याचं श्राद्ध कर, तसं आता आपण बोललो पाहिजे, मूर्ती दाखवा. 1100च्या पूर्वीची मूर्ती दाखवली तर आमच्या शब्दांना मागेल. जर मूर्ती नसेल तर दैवत नाही, जर दैवत नसेल तर तुम्ही खरं बोलत नाही. जयदेव खरं बोलत नाहीये, तो आपलं काहीतरी सांगतोय. बर, आता बरंच झालं बोलणं, पुन्हा मूळ जागी या. गृहिणी किती अशरीरिणी झाल्या, गृहिणी किती अशरीरिणी झाल्या, तर त्या गीत रवानं त्यांच्या चित्तवृत्ती लुब्ध झाल्या. कोणी दूध काढत होत्या ते काम तसंच टाकलं. चुलीवर तापत असलेलं दूध लक्ष न दिल्यामुळे उतू चाललं, ते तसंच ठेवलं. चुलीवर मुलांच्यासाठी, आता भाषांतर करत्यानं अगदी आजचा शब्द वापरलाय, सांजा करीत होत्या. इथला शब्द आहे सांजा, उपीट नव्हे, सांजा. मला आधी काही बोलायचं नाही, इथं अनुवादात मला सांजा दिसतो. इतका प्राचीन आहे का बघा, विचार तुम्हीच करा. तर सांजा करत होता त्या तशाच धावल्या. स्पष्ट उल्लेख केलाय, स्तनपान करतानाही मुलाला बाजूला ठेवलं आणि धावल्या. आपल्याला चमत्कारिक वाटेल, पण एकदा तुम्ही देवासाठी स्वतःला अर्पण केलं नाही तर मला सांगा, मीराबाई भगवी वस्त्र धारण करून राजपुताण्याची राणी कशी काय वृंदावनाकडे साधू संतांच्या मेळ्यातून जाऊ शकते? चमत्कारिक नाही का आपल्या दृष्टीनं? आहे चमत्कारिक, पण त्याला काही इलाज नाही. कशा त्या धावल्या. कित्येक जेवताना उठल्या, कित्येकाने, आता गृहिणी आहे, सारवण करताना अर्धवट उठले. माझ्या मनात विचारतो, तो सारवण रात्री कसं काही येईल? पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जुन्या काळामध्ये चुलीचं शुद्धीकरण करून दुसऱ्या दिवशी चूल शुद्ध करायची. हे आता आमच्या नव्या पिढीला सांगितलं तर कळणार पण नाही, काय बोलताय कोणाला. चूल म्हणजे काय, त्यावर पहिला प्रश्न येईल. पण जुन्या काळाची आपल्या बालपणीची चूल आठवा. आपली आई सगळं ते पोते रे का काय शब्द वापरतात तसं करून, पूर्ण सगळं करून मग झोपायचे. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर चुलीला नमस्कार करायचे, मग अग्नी पेटवायचे. तर होतं ना, ही सगळी आपली भारतीय संस्कृती आहे, विसरूया नको आपण. जमेल तेवढी आपण हस्तांतर करूया पुढच्या पिढीला. आणि मी माझा अनुभव सांगतो, म्हणजे अमेरिकेमध्ये शिकणारी तरुण मुलं असली तर त्यांना जवळ घेऊन बोलवा आणि सांगा. आपण सांगतच नाही. माझं तर म्हणणं आहे, सांगतच नाही आपण. सांगितलं पण असं बघा, 10ला सांगितलं 2दा तरी ऐकतील की नाही? आपल्याकडे इंग्लिश शब्द पेशन्स पाहिजे. पेशंट आहोत आपण, तर पेशन्स पाहिजे आपल्याजवळ. त्या शब्दाचा अर्थ कळत का बघा. डॉक्टरकडे धापायचं ना, पेशंट आहोत, पेशन्स पाहिजे. तर आपण पेशन्स पाहिजे. मुद्दा असा, कशा धावत सुटल्या? सारवण शब्द म्हणजे ते आता म्हटलं पण चुलीचं असलं पाहिजे. श्रीकृष्णानं त्यांच्या मनाचंच हरण केलं होतं असं लक्षात आहे. हा अध्याय 5 मिनिटं घेऊन आपण एवढा अध्याय पुरा करूया. मग सगळ्या धावत सुटल्या. वेणू वादन तर सुरू होतं. त्या वेणूच्या गतीनं गेल्या. आणि शक्य आहे
एक गोष्ट तुम्हाला लोककथा म्हणून सांगतात ती माहिती आहे का? बघा, संदर्भ वेगळा आहे, पण कळण्यासाठी म्हणून ती लोककथा तुम्हाला सांगतो की गावामध्ये उंदीर खूप झाले होते. तर उंदीर निघून जावेत म्हणजे काय, जादूगाराला बोलवलं आणि तो पुंगी वाजवायला लागला. संदर्भ इथं काही नाही आहे, पण आठवा, तो पुंगी वाजवायला उंदीर त्याच्या मागे धावायला लागले आणि तो नदीच्या पलीकडे गेला. उंदीरही पाण्यात तरुण पलीकडे गेले आणि गावातले उंदीर संपले. ही कथा जर आपण लक्षामध्ये घेतली तर उंदीर जर मोहित होता, माणसं का होणार नाही? तो का होणार नाहीत मला सांगा ना. आणि विचार करा, मग सगळ्या त्या सुराकडे म्हणजे यमुना नदीच्या काठी गेले. कृष्ण अजून त्याला भेटला नाही. शोधाशोध सुरू केला आणि कृष्णाला लपंडाव करण्याचा आहे, कुठं तो झाडातून बसला असेल. या गोपींची भक्ती जाणून तो खाली आला आणि आल्यानंतर त्याने काय उपदेश करावा, हे कृष्णाचं वैशिष्ट्य आहे. उपदेश केला, हे भाग्यशाली नाही, नंतर आहे हे भाग्यशाली गोपीनो. शब्द बघा, हे भाग्यशाली गोपीनो. का बरं भाग्यशाली म्हटलंय? कृष्ण सुचवतोय, गोकुळात निजानीज झाली आहे, पण आताही माझी भक्ती करणाऱ्या फक्त तुम्ही आहात. भगवंत सगळ्या भक्तांची देखभाल करतो, त्याला तो सर्व साक्षी आहे. म्हणून भाग्यशाली गोपीनो, तुमचे स्वागत असो. मी तुमचा काय प्रिय करू सांगा. अशी व्यासांची रचना आहे बघा. प्रिय करून ते काय वरदान देऊ? मी भगवंत आहे, काय वरदान देऊ? त्या काही बोलेत ना. मग व्यास सांगतात, मग भगवंताने ठरवलं भक्तांना काय सांगायचं. जे तुम्हाला मला सांगेल ते सांगितलं. तुम्ही माझं ध्यान करा, माझं दर्शन घ्या, माझे गुणानुवाद श्रवण करा. जे भगवंताच्या लीला ऐकायच्या, गुणानुवाद श्रवण करा, माझ्या अद्भुत कथा इतरांना सांगा. खरंच अद्भुत कथा सांगितल्या पाहिजे. कारण बालपणी कृष्णानं काय पराक्रम केलं. शिवाजी महाराज 16व्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधलं. ज्ञानदेवांनी 16-17 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. ती लहान मुलाचंच वय आहे ना. अगदी बाल नसेल पण किशोर नक्की आहे ना, कुमार नक्की आहे ना. हे अद्भुत आहे. खूपदा असं म्हणतात, मला ऐकून माहिती आहे की ज्ञानेश्वरांनी चमत्कार काय केले कोणी विचारलं तर भिंत चालवली, रेड्यामुखी वेद वदवले, नाही चमत्कार. 16व्या वर्षी ज्ञानेश्वर लिहिली, हा खरा चमत्कार आहे. आणि आजही ती आपण वाचतो. मराठीचं सर्वोत्तम पुस्तक कुठलं? ज्ञानेश्वरी. 16 वर्षी मुलांनी लिहिली, हा चमत्कार आहे. तर माझी अद्भुत लीला लोकांना सांगा. पण आता मी म्हणतो, पण आता मात्र तुम्ही घरी परत जा. आता त्या कृष्णाला भेटायला आल्या. कृष्णाच्या अशारीर सहवासामध्ये राहण्यासाठी त्यांना घरी परतायचं नाहीये. पण कृष्ण जगाचा विचार करणार आहे. आल्या ठीक आहे, दर्शन घेतलं ठीक आहे, पण त्या गृहिणी आहे, त्या कुणाची तरी माता आहे, कुणाची तरी पत्नी आहे, कुणाची तरी कन्या आहे. आता त्यांनी आपल्या उंबरठ्याच्या आत गेलं पाहिजे. कृष्णानं त्यांना तसं सांगितलं. तेव्हा दुःख आवेग आवरून डोळे पुसत पुसत अडखळत्या स्वरात, मी सगळं मुद्दाम सांगतो कारण व्यासांची शब्द कळा बघा. दुःखावेग आवेग आवरून डोळे पुसत पुसत अडखळत्या स्वरामध्ये म्हणाल्या, हे आदि पुरुष भगवान विष्णू. कृष्ण कोण आहे हे त्यांना कळलंय. इतरांना कळलं की माहिती नाही, पण त्यांना कळलं, कळणं शक्य आहे. कारण भक्ताला भगवंताचं अंतःकरण कळतं. भक्तच भगवंताला ओळखतो, बाकी कोणी नाही. तर हे आदि पुरुष भगवान विष्णू, तू आमचा स्वीकार कर, आम्हाला तुझे भक्त म्हण, आम्हाला तुझी खरी भक्ती लाभू दे, आम्हाला तुझी सेवा करायची आहे. त्या सेवेमुळं आमचे सर्व धर्म सिद्ध होतील. आम्ही तुझ्या कधी वेड्या झालो. बघा, व्यास सांगतायत, आम्ही तुझ्या कधी वेड्या झालो, तर जे चरण कमल कालियाच्या माथ्यावर उमटले तेव्हापासून आम्ही तुझ्या वेड्या झालो. किती बरोबर टिपले व्यासाने. पादुका, पदचिन्ह गुरुची, दत्त महाराजांची आपल्याला वंदनीय असतात, कारण ते गुरुचरण असतात. पण गोपी सांगतायत ते गुरुचरण जे जगाचं रक्षण करतात.
ते गुरुचरण जे विषाला अमृतात बदलवतात, ते गुरुचरण जे शारीर भक्तीला अशारीर भक्ती करू शकतात. फार कठीण आहे. वस्त्राच्या तलवारीवरून चालणं आहे, फार कठीण आहे. मीराबाईला जमलं, पण अद्भुत आहे. तर त्या म्हणतायत त्या चरण कमलावर आमचं प्रेम आहे. ते चरण कमल आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही गोकुळात परतणार नाही. आता कसं काय शक्य आहे? पण ते चरण कमल मिळाल्याशिवाय गोकुळात परतणार नाही. या चरण कमलाचं दर्शन आम्हाला यमुना तीरी प्रथम झालं. तेव्हापासून या चरण कमलावर आमचं मन जडलेलं आहे. आपण सगळे याचा अनुभव जेव्हा संतांच्या पालख्या येतात तेव्हा घेतो. त्याच पालखीला तिथंच गर्दीत जाऊन का नमस्कार करायचा? इलाज नाही त्याला काही. तिथं आमचं मन जडलेलं आहे. तसं गोपींचं मन कृष्णाच्या चरण कमलावर जडलं. त्या म्हणतायत तू लाभावास म्हणून तुझे चरण कमल लाभावे म्हणून गृहपुत्रांची ममता सोडून आम्ही आलो आहोत. गृहपुत्रांची ममता सोडून म्हणा मीराबाई आम्ही आलो आहोत. वासुदेवा, आता विष्णू नाही, वासुदेवा तुझं दिव्य रूप आमच्या मनाला मोह घालतं. तुझं वेणुगीत हे दिव्य गायन आहे, ते आम्हाला रोमांचित करतं. तू सगळ्या गोकुळाला वेड लावलंयस, पण आम्ही दीन स्वरामध्ये तुला म्हणतोय की आमच्यावर दया कर. पहिला अध्याय चाललाय. आम्ही दीन स्वरामध्ये म्हणतोय की तू आमच्यावर दया कर. तेव्हा आता मानस पूजा आहे, पहिला अध्याय रासपंचक. त्यांचे दीनवाणी सूर ऐकल्यानंतर, गोपींचं केविल वाण बोलणं ऐकल्यानंतर योगेश्वर भगवान श्रीकृष्णाला, मला सांगा योगेश्वर म्हणायचं कारण काय? गीता. योगेश्वर भगवान श्रीकृष्णाला त्यांची दया आली आणि मग कृष्ण मध्ये उभा राहिला. एकटा कृष्ण मध्ये उभा राहिला. सगळ्या गोपींनी फेर धरला. रास नृत्य अवतरलं आणि प्रत्येक गोपीला वाटायला लागलं की कृष्ण माझ्याबरोबर नृत्य करतोय. एवढंच मी बोलतो आणि तुम्हाला प्रश्न विचारतो, सांगा कसं शक्य आहे? कृष्ण एकटा मध्ये आहे. कमळामध्ये मध्ये असा कंद असतो की नाही, तसा एकटा एकच आहे ना कृष्ण. तो मध्ये उभा आहे आणि तो उभा असताना त्यांना वर्तुळ बरीच असते. कसा असतो रास नृत्य आपल्याला माहिती आहे. म्हणजे एक वर्तुळ, त्याच्या बाहेर दुसरं वर्तुळ. आपलं एक वैशिष्ट्य आहे, वर्तुळाच्या पोटात वर्तुळ आपली असतात आणि सगळी एकजीव असतात. सगळ्यांचा मर्मबिंदू एक असतो. ही आपली भारतीय संस्कृती आहे. आपलं भांडण नाही, सगळे एकाच. आणि मग सगळ्या त्या असल्या आणि प्रत्येक गोपीला वाटलं मी कृष्णाबरोबर नृत्य करतेय. मला वाटतं व्यासांचं एवढं मी तुम्हाला सांगितलं तर काय राधा कृष्णाचं कोड आहे तुमच्या लक्षात येईल. आणि याला मोठा आधार दिलाय की कशावरून गोपीला वाटलं कृष्ण आपल्या बरोबर आहे म्हणून. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत दर्पणी पाहता रूप न दिसे आपुले. ज्ञानेश्वरांना स्वतः ज्ञानेश्वर दिसत नाहीये. बाप रखमा देवी वरू मज विठ्ठले ऐसे केले. मला आरशामध्ये ज्ञानेश्वर न दिसता विठ्ठल दिसतो. हे जर ज्ञानेश्वरांची अनुभूती असू शकेल, आणि याबद्दल कोणी वाद करेल असं मला वाटत नाही, कारण ते योगीराज होते. ही शक्ती त्यांच्यापाशी होती. भक्ती योग आणि योग भक्ती दोन्ही त्यांच्यापाशी होती. तशीच राधेपाशी होती. राधा असेल तर तशीच आराधनेपाशी होती, तशीच गोपींच्या पाशी होती. म्हणून तर नारद मुनी कौतुक करतात ना. आणि मग शारीर भक्ती नव्हे तर अशारीर भक्ती, अद्भुत भक्ती. रती नव्हे तर भक्ती, शृंगार नव्हे तर वात्सल्य, हे त्या ठिकाणी अवतरलं. आणि मग पहिला अध्याय सांगता सांगता ऐका आणि आपण थांबूया. गोपी सुद्धा स्त्रियाच आहेत, तुमच्या माझ्यासारख्या माणूस आहेत. आणि माणूस म्हटलं आणि परमार्थात उभा असला तरी त्याला अहंकार होणं शक्य आहे. तसा गोपींना अहंकार झाला असं व्यास सांगतायत पहिला अध्याय सांगताना. आणि हा अहंकार बरोबर नाही
म्हणून इतका छान रास खेळ चालला असताना अचानक अशरीरी गोपींना दिसलं की शरीरधारी कृष्ण अदृश्य झालाय. कृष्ण हरवला, कृष्ण गेला आणि त्या व्याकुळ झाल्या आणि दुसऱ्या अध्यायात त्याने कृष्णाचा शोध सुरू केला. कृष्ण लपंडाव खेळण्यामध्ये पटाईत आहे आणि तो लपंडाव खेळतोय, तो भेटणार आहे त्यांना. पण भक्तांची परीक्षा बघितल्याशिवाय, ते परीक्षेत उत्तीर्ण झाल्याशिवाय उगीच आपला रिझल्ट वाटत सुटायचं असं कृष्ण नाही, हे आपल्या लक्षामध्ये येते. पहिला अध्याय आपला संपला, असा दुसरा तिसरा वगैरे अध्याय आपण पाहू. 1-2 मिनिटं. आरतीच्या आधी एक सूचना सांगतो. वीरेंद्र कुंटे नावाचे आहेत, ते आता येऊन तुम्हाला आवाहन करणार होते पण कुठेतरी अडकले असतील. त्यांचं काम मी करतो की येत्या शनिवारी माझं भागवत न होता याच ठिकाणी अयोध्येमध्ये रामरक्षा हे स्तोत्र कित्येकानी काही महिने म्हटलेलं आहे. अयोध्येत जाऊन त्याचा समारोपाचा कार्यक्रम याच ठिकाणी भागवताच्या ऐवजी 5-5:30 वाजता त्याचं तुम्हाला बाहेर बघायला मिळेल. आणि विशेष गोष्ट अशी की धनश्री लेले हे त्यावेळेला येणार आहे. आणि शक्य असेल तर चैतन्य महाराज देवीकडे सुद्धा येण्याची शक्यता आहे. तर हा कार्यक्रम मुद्दा म्हणून भागवताच्या ऐवजी या ठिकाणी आयोजित होईल. त्याला तुम्ही सगळ्यांनी या. इतरांना पण सांगा का रामरक्षा, राम अयोध्या आपली आहे. आपण रामकृष्णाचे भक्त आहोत, हे पक्क लक्षात ठेवायचं. गीता धर्मंडाचं प्रांगण त्यासाठी आहे, हे लक्षात घेतलं. या शनिवारी हा कार्यक्रम होईल. पुढच्या शनिवारी नेहमीप्रमाणे आपलं भागवत होईल. आता